ये बार बार अगर ऐसे ही होते रहा बहुत मुश्किल हो जाएगा, इसका अंजाम खराब हो जाएगा। सर बोल रहे हैं जहाँ कहीं भी डेवलपमेंट का काम चल रहा है तो कांग्रेस वालों को कुछ काम नहीं आके इस तरीके के काम कर रहे हैं। नहीं, आप देखिए ना, अब मैं आपको वही बोला ना, मैं आपके सामने आज यहाँ पर आना क्यों पड़ा। ಮಾಧ್ಯಮ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇವತ್ತು ಚುಡುಗುಪ್ಪ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರು ಯಾವುದೇ ಪ್ರೋಟೋಕಾಲ್ ನಾವು ಅಭಿವೃದ್ಧಿ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾವು ಸಂಪೂರ್ಣವಾದಂಥ ಸಹಕಾರ ಶಾಸಕರಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇವತ್ತಿಲ್ಲಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಘಟನೆ ಏನಿದೆ, ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಇಬ್ಬರು ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ನ ಸದಸ್ಯರು ಅಧಿಕಾರಿಗಳ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿದಾಗ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲ, ಶಾಸಕರು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ 30 ಬೆಡ್ಡೆಡ್ ಇದೆ, 50 ಬೆಡ್ಡೆಡ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಆಗಿದೆ, ಮತ್ತು ಏನು ಶಾಪಿಂಗ್ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಪುರಸಭೆ ವತಿಯಿಂದ ನಾನಿದ್ದಾಗ ಇದು 2 ಕೋಟಿ ಬಜೆಟ್ ಇರೋದು ನಗರ ತಾಣದಲ್ಲಿ ನಾನು ಶಾಸಕರಿದ್ದಾಗ 3rd ಫೇಸ್ 2 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಅದು ಈಗ ಉಪಯೋಗ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರು ಹೇಳಿದರು. ಅವರಿಗೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅಧಿಕಾರಿದೆ, ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರು ಮಾಡಲಿ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕಾಗಲಿ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ನ ಸದಸ್ಯರಿಗಾಗಲಿ ನಮ್ದು ಯಾವುದೂ ಕೂಡ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ಅದ್ರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕೆಲವರು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದವರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಕೆಲವು ಕಟೌಟ್ಸ್ ಕೂಡ ಹಾಕಿ ಇವತ್ತು ಭೂಮಿ ಪೂಜೆಗೆ ಶಾಸಕರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರ ಅಂತ. ಆಮ್ಯಾಗ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡ ಏನು ಕೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಂದರೆ, ಅವ್ರು ಯಾರು ನೀವು ಇದು ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರದ್ದು ಕೂಗಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರದೇನು ಪ್ರೋಟೋಕಾಲ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡ್ರಿ, ಮತ್ತು ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ತಿನ ಸದಸ್ಯರು ಕೂಡ ಕರೆಸಿ ನೀವು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಅಷ್ಟೇ. ಅದಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟರೆ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು ತಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರಿ ಶಾಸಕರು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನು ಅಂದ್ರೆ, ನಾನು ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡಕ್ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಅಂತ. ನಾನು ಇತಿಹಾಸದಾಗ ಇದು ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಆದ್ರೆ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಬರೋರು ಗುದಳಿ ತಮ್ಮ ಗಾಡಿಗೆ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಂದಾಗ ಗುದಳಿ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಿಂತಿರೋದು ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಇದು ಮೊದಲನೇ ಸಲ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ ನಾವು. क्या बोल रहे हो नो? वो गुदड़ी पूजा को नेम इंस्पेक्शन को आए और उनका गाड़ी में रखे, सब्बल उनका गाड़ी में रखे, और ब्लैक गाड़ी जो आया वो गाड़ी से निकाल कर वो सब्बल लेकर ठहरे. और सब्बल लेकर ठहरने के बाद इंस्पेक्शन होता क्या है भाई साहब? इंस्पेक्शन बोलते क्या नहीं होता. इससे पहला यहाँ पर चुड़गुप्पा पट्टण में पिछले में मैं यहाँ का MLA था. जब यहाँ पर बहुत सारे हमने फंक्शन को आए तो यहाँ पर फंक्शन में जब लोकसभा के सदस्य भगवंत खोबा जी थे, और मैं यहाँ पर लोगों को मैं बोलना चाहता हूँ, चुड़गुप्पा के जो भारतीय जनता पक्ष वर्कर्स है उसके पीछे यही लोग थे. तुम जाकर पूछो MP को क्यों नहीं बुलाया बोलकर, मेरे को यहाँ पर जो फंक्शन मैं कर रहा था वो उनको मालूम नहीं है. पाप BJP वालों को मेरे को फंक्शन यहाँ पर रुकाए, नहीं तुम प्रोटोकॉल नहीं कर रहे, तुम प्रोटोकॉल से करना, हम करने को लिए नहीं बोल रहे. फिर आज तुम क्या कर रहे हैं, फिर आज तुम्हारा क्या है ये भी देखना ना. अब आपको मालूम है हल्लीकेट भी में एक फंक्शन हो गया, तुम प्रोटोकॉल नहीं कर रहे बोलकर वहां के भारतीय जनता पक्ष लोग दुनिया का किरकिरी करे, मैं तू हो गया. फिर जब क्या था, फिर जब एक प्रोटोकॉल था अब एक प्रोटोकॉल है क्या? ऐसा तो नहीं. फिर बोलते हैं MLA जी ने क्या बोलते हैं, हमारे को अभिवृद्धि करने के लिए ये लोग नहीं दे रहे. क्या अभिवृद्धि कर रहे भाई साहब, वो तो बताओ. क्या अभिवृद्धि हो गया, क्या नहीं हो गया, आप ही सोचिए. ये लोग ये आपका देख कर आज हमारे चुड़गुप्पा के लोग जो युवा पीढ़ी है, जो युवा मित्र है और सीनियर्स लोग हैं, ऐसा कभी नहीं उठे. ये चुड़गुप्पा का इतिहास में ये पहली बार हो गया. और ये चुड़गुप्पा के लोग ऐसा है, आपको मैं बोलना चाहता हूँ, बहुत सिद्धांत के ऊपर चलने वाले. पूरे डिस्ट्रिक्ट के पॉलिटिक्स एक है, ये चुड़गुप्पा का पॉलिटिक्स है. और हर पार्टी लोग हैं यहाँ पर, हर पार्टी के लीडर से यहाँ पर, लेकिन सिस्टम से वो शिष्टाचार से उन्हें पूछेंगे. आज वही नसीब क्यों बोला तो
ये बार बार एमएलए साहब को आदत पड़ गया, हम क्या करे तो भी, हम क्या मनमानी करे तो भी चलता वो कर। मैं आज आपका माध्यम से मैं बोलना चाहता हूँ, ये नहीं चलेगा, नहीं चलेगा। जो कानून से है, जो प्रोटोकॉल के सिद्धांत से तुम करो, हमारा कोई बात नहीं। तुम काम इंस्पेक्शन करने के लिए आपको हक है, और जो भी काम है कब करना बोलते करो। आज जिलाधिकारी के सम्मुख में और इंचार्ज मंत्री के सम्मुख में जो भी हुमनाबाद में काम होना है, 7 दिन पहले आप नोटिस देना। उसके बाद देखो, एमएलसी साहब आने दो नहीं आने दो, दैट इज लेफ्ट टू इंडिविजुअल टू एमएलसी। और आते नहीं आते वो हम क्वेश्चन नहीं कर सकते। और बाद में एमएलए साहब बोलते हैं एक बार एक फंक्शन में, देखो ये इतना बड़ा फंक्शन है, कोई तो एमएलसी आए क्या, एमएलसी आए क्या, एमएलसी आया क्या नहीं आया, वो उनको छोड़े। सो एमएलसी कहाँ पर आना नहीं आना थोड़े उनको पूछ कर आ सकते हैं, ऐसा नहीं होता ना, ऐसा नहीं होता। उनका उनका इंडिविजुअल है, उन कभी आते हैं। अब देखो, अब ये कि एमएलसी को हमारा ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी का है, पाप उसको मालूम नहीं, 41 कॉन्स्टिट्यूंसी आते हैं, और एक एमएलसी है 6 कॉन्स्टिट्यूंसी आते हैं। अरे किधर तो फंक्शन को जाते हैं, किधर तो फंक्शन रहता है, नहीं आया उन्होंने, नहीं आया वही परम गुण करने का उनको। लेकिन मैं ये बोलना चाहता हूँ, आज चिड़गुप्पा से चालू हो गया, जो हम परसों के दिन कांग्रेस पार्टी का एक मीटिंग हम यहाँ पर बनाए, आप देखें हमारे पूरे युवक मित्र लोग और सभी, उसको तुम सामने आ रहा है, वही नतीजा है जो हमारे ब्लॉक अध्यक्ष जो फंक्शन किया, वही नतीजे से हमारे लोग सभी लोग बाहर आकर ठहरे एमएलए के पूछने के बाद। आज मैं अधिकारी गण लोगों को मैं बोलना चाहता हूँ, ये बार बार अगर ऐसे ही होते रहा बहुत मुश्किल हो जाएगा, इसका अंजाम खराब हो जाएगा। क्यों बोल रहा हूं मैं, भीमराव पाटिल साहब जब तहसील ऑफिस में जब कंप्यूटर क्या वो रिलीज टैप देने को जाते हैं, एमएलए आने को 10 मिनट 5 मिनट के बाद आते हैं, तहसीलदार उन्होंने कितने रिक्वेस्ट करते हैं, एमएलसी साहब नहीं दिए नहीं दिए, उन्होंने नहीं मानते, उन्हें क्या बोलते हैं, एमएलए को छोड़कर एमएलसी दिया, मैं चला भाग गया, फिर यहाँ पर क्या करना भाई तेरे को, है क्या नहीं। अब वहां पर एमएलसी साहब अभी एक कुछ जाना है मगर उन्हें बोल रहे हैं, वो क्या के लिए प्रिविलेज को डाले, तहसीलदार को नोटिस आया, तहसीलदार प्रिविलेज को गया, फिर ये भी सब ऐसे ही होता। अब हम प्रिविलेज को जाते हैं, सबको अधिकार है। ये डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी का जो डेमोक्रेसी है, ये प्रजाप्रभुत्व है, सबको जाने के लिए यह है। लेकिन आज आप मीडिया वाले बहुत सारे क्वेश्चन पूछे, मैं देखा, मैं पूरा नहीं देखा, मैं बीदर का हमारे एचएम रेवणा साहब आए थे, मैं वो फंक्शन में था, लेकिन थोड़ा कुछ देखा मैं, उन्होंने क्या कहा कि मीडिया वाले बोल रहे थे उसको अलग अलग। लेकिन मैं मीडिया लोगों को एक ही विनती करता हूँ, जो संबल लेकर ठहरता है इंसान, वो कई के वास्ते ठहरता होकर आप ही देकर आप ही बोलिए उसको क्या करना होगा। अभी जो उड़ूका पर गए, अभी हमारे दोनों विधान परिषद सदस्य और मैं भी एक कार्यकर्ता होते हुए, हम भी लोग सभी हमारे कांग्रेस के कार्यकर्ता लोग और हमारे म्यूनसिपालिटी के एक्स प्रेसिडेंट काउंसलर्स, हम भी लोग उधर जाएंगे, हम भी देकर वो जो काम किए, काम क्या चल रहा, हम भी देकर हमारा भी 4 बात बोलकर हम जाएंगे। तो इसलिए ये प्रोटोकॉल रहने दो और ये गुंडागर्दी रहने दो, ये आगे आने वाले दिनों में नहीं चलेगा, नहीं चलेगा। मैं खुला बोलना चाहता हूँ, हम इतना दिन देखे, हम बोले कि चलो किसका क्या है, पाप करने दो वो कर। ये आज यहाँ से शुरू हो गया, आज जो हम लोग यहाँ पर आकर इसको प्रोटेस्ट कर रहे हैं, यही अंजाम हर इसमें रहेगा। अगर उन्होंने शिष्टाचार छोड़े और कुछ गलत करे तो यही अंजाम हर तरफ रहेगा। ये बिल्कुल मैं ओपन बोलना चाहता हूँ, उसमें कोई डाउट नहीं है। हमारे कांग्रेस पार्टी के सभी नेतागण और जो युवा पीढ़ी है, जो युवा स्नेहित मित्र है, हम सबको रिक्वेस्ट करेंगे न्याय के वास्ते, अन्याय के वास्ते नहीं। और हम प्रोटोकॉल, उन्होंने अगर कुछ काम कर रहे हैं, कुछ शिष्टाचार करे तो हम उनको हाथ जोड़ेंगे, सब मिलकर काम करेंगे, उसका कोई ये नहीं। और गांव के कॉन्स्टिट्यूंसी के एमएलए है, उसको हम सहकार देंगे। लेकिन चुप किधर से भी आकर चुप चुप कर ये करना बोल तो ये नहीं चलता। ये आपका माध्यम से मैं बोलना चाहता हूँ आपको। फिर आप लोग कुछ पूछे तो बोलिए, आप लोग एमएलए को पूछे, अगर मेरे को कुछ पूछने करे तो बोलो, मैं बोलता हूँ उसको, आपको क्लियर कर देता हूँ। ಚುಟುಗುಪ್ಪದಿಂದ ಶಾಸಕರ ನಡವಳಿಕೆ ವಿರುದ್ಧ ನಿಮ್ದು ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯ್ತು, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಮೊನ್ನೆ ಸಮಾವೇಶ ಆಯ್ತು। ಹೌದೌದು, ಈ ತರ ಅವರು ಬೇರೆ ಕಡೆ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಇದೇ ತಪ್ಪು ಮುಂದುವರೆಸಿದ್ರೆ ಆ
ಅಲ್ಲಿಂದ ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಅವ್ರದ್ದು ಎಲ್ಲಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಿಗೆ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಲ್ಲ ತಪ್ಪಾಗಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಯಾವಾಗ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾರ ಅಂತ ಒಳ್ಳೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ರಿ. ಎಲ್ಲಾದರೂ ಅವರು ಶಿಷ್ಟಾಚಾರ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ಲಾರ್ದೇನೆ ಯಾವುದೋ ಸರ್ಕಾರದ ನಿಯಮ ಪ್ರಕಾರ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ಇರ್ತವೆ. ಎಲ್ಲಾ ಕ್ಲಿಯರ್ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡಲ್ಲ. ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾವು ಕೈ ಜೋಡಿಸ್ತೀವಿ, ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ, ನಮ್ಗೆ ಯಾವುದು ಇಲ್ಲ. ಸರ್, ನಿಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಏನ್ ಸಂದೇಶ ಕೊಡ್ತೀರಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ? ಈಗ ನಾನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ನಾನು ಮೊನ್ನೆ ನಿಮ್ಮ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಸಹಿತ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕೂಡ ನೀವು ಬರ್ತಿದ್ರಿ. ನಾವೇನು ಹೇಳ್ತಾ ಇದೀವಿ, ಯಾವುದೇ ರೀತಿ ಗುಂಡಾಗರ್ದಿಗೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅದು ಫೇಸ್ 1 ಇತ್ತು, ಆ ಫೇಸ್ ಬಂದ್ ಆಯ್ತು. ಈಗ ಯಾವುದೋ ಗುಂಡಾಗರ್ದಿಗೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ಏನಾದರೂ ಗುಂಡಾಗರ್ದಿ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮವರು ಕೂಡ ಅದೇ ರೀತಿ ಗುಂಡಾಗರ್ದಿ. ಇದು ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಸಂದೇಶ ಅವ್ರಿಗೆ ಮುಟ್ಲಿ ಅಷ್ಟೇ, ನಮ್ದು ಏನೂ ಇಲ್ಲ. ಸರ್ಕಾರ ನಿಯಮ ಪ್ರಕಾರ ನಾವು, ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇದೆ, ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇರಲಿ ಇರಲ್ದೇ ಇರಲಿ, ಸರ್ಕಾರ ನಾವು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಏನು ರೂಲ್ಸ್ ಅಂಡ್ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ಸ್ ಇದೆ ಆ ರೂಲ್ಸ್ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ ನಾವು ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ. ಏನ್ರಿ ಅಧ್ಯಕ್ಷರೇ, ಕರೆಕ್ಟ್? ನಾವು ಯಾವುದೋ ರೂಲ್ಸ್ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಲ್ಲ. ಮತ್ತು ಇವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದಾರ ಕೇಳ್ರಿ, 545 ಮನೆಗಳು ಯಾವಾಗ ಪ್ರಾರಂಭ ಆದ್ರಿ? ತಾವು ಅವಾಗ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಇದ್ರಿ. ಆಪ್ ಲೋಗ್ भी सभी लोग हैं. कब करे भाई हम? जब मैं एमएलए था, जब पुरसभा के अध्यक्ष थे, सभी जो मेंबर थे, उस टाइम को हम जाकर 545 घर का हमने फाउंडेशन डाले. उसके बाद एमएलए साहब क्या करे, फिर बाद में और एक बार ये तरीका है. अरे भाई, तुम्हारे पास दम रहे तो जाओ सरकार के साथ फाइट करो. तुम लेकर अगर करो, हम तुम्हारे को सहकार करेंगे. पूजा करो, हम तुम्हारे को धन्यवाद करेंगे. जो करे हुमनाबाद में हम करे 500. जब बीजेपी का गवर्नमेंट था, बसवराज बम्बई सीएम थे और हमारे वी सोमन्ना जी हाउसिंग मिनिस्टर थे, हम जाकर दुनिया का स्ट्रगल कर 545 घर हम लेकर आए. 500 घर हुमनाबाद को लेकर आए. आज चलो कहां पर चल रहा है, क्या चल रहा होगा, ये कुछ भी नहीं. और उन्होंने लाने का कुछ भी नहीं, जो हम लाए. अब हुमनाबाद में आपको मालूम है साहब रे, आपको मालूम है हुमनाबाद में, जो हुमनाबाद में आईबी से स्टेट बैंक ऑफ इंडिया तक रोड हम बनाए. एमएलए साहब को कितना खुशी हो गया, उन्हें इनॉग्रेशन करे. मेरे को तो बहुत संतुष्ट हो गया. केवल तो हम बसवराज बम्बई साहब को पकड़कर स्पेशल फंड लाकर 10 करोड़ रुपए का रोड हम बनाए. आज तक एमएलए 2.5 साल हो गया, कौन सा भी रोड का पूजा ये इनॉग्रेशन नहीं करा. वो एक ही रोड का क्या बोलते हैं राजशेखर पंडित साहब लाकर करें तो मैं इनॉग्रेशन. बहुत संतोष हो गया. वो तो हो गया ना, मैं ही करे सो रोड को, उन्हें इनॉग्रेशन करे. ठीक है, कोई बात नहीं. सब वो जो घर थे ना, एक भी अनकम्प्लीट है पूरे. ये अभी आने तक वो ऐसे ही चलेगा, ये अभी 2.5 साल ऐसे ही जाएगा. सर, एमएलए साहब बोल रहे हैं जहाँ कहीं भी डेवलपमेंट का काम चल रहा है तो कांग्रेस वालों को कुछ काम नहीं, आके इस तरीके के काम कर रहे हैं. नहीं, अब देखिए ना, अब मैं आपको वही बोला ना. देखो, भीमराव पाटिल साहब क्या है, एमएलसी है. जब तहसील ऑफिस में जाकर लैपटॉप दे रहे तो उनका कैसा एजेंडा था, उन्होंने जाकर रेवेन्यू सेक्रेटरी को लिखे, डिपार्टमेंट को लिखे, और तहसीलदार को मेमो आया, तहसीलदार उसका रिप्लाई दिए, सभी वीडियो क्लिप है. उसके बावजूद भी फिर आज उन्होंने क्या किया, आज एमएलसी ये क्या है बोलो, उन्हें क्या समझ रहे. एमएलए बोलो तो पूरा लोअर हाउस अपर हाउस बोलो तो एमएलसी, लोअर हाउस बोलो तो एमएलए, दोनों को समान है. ये कोई ये नहीं अपर ऊपर नहीं. एमएलए एक अध्यक्ष रहता कौन सा भी फंक्शन का, दैट्स ऑल. उन्हें एमएलए बोलो तो मैं ही छू, खाली पूरा देश का मैं ही छू बोल रहा हूँ. ऐसा कैसे चलता है? होता क्या बोलो आप ही. फिर आज बोलो आप ही. एमएलए सब क्या बोले, किस लिए आए बोले, विजिट करने के लिए. विजिट कर. तुम्हारे को कुछ थोड़ा तो ये हो रहा ना. विजिट करने को आकर सब्बर हाथ में लगा, क्या किसको मारने को लाए, क्या वो किसको पताने को लाए, क्या सब आपके माध्यम से बोलो मेरे को. सब्बर पकड़ कर ठहरे उन्होंने, वो पकड़ कर कभी इंस्पेक्शन करे हैं? मैं तो नहीं करा. 17 साल में एमएलए था, 17 साल एमएलए था, 1.5 साल मिनिस्टर था, बोर्ड के अध्यक्ष था. इंस्पेक्शन करने के लिए कुछ भी नहीं होता. नहीं, इंस्पेक्शन क्या, वहां पर इंस्पेक्शन करने के लिए क्या है, लेवल है लैंड. इंस्पेक्शन कब कर सकते हैं एमएलए साहब को वो भी मालूम नहीं. फाउंडेशन डालने के बाद फाउंडेशन का क्या है, बेड डालने के बाद क्या है, वो सब देखना है. अभी ओपन लैंड है, वहां पर क्या इंस्पेक्शन करते बोलो. ओपन लैंड में इंस्पेक्शन कर सकते क्या है?
ಸರ್ ಈಗ ಇಲ್ಲಿ ಪ್ರೋಟೋಕಾಲ್ ಉಲ್ಲಂಘನೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ತಮಗೆ ಅನ್ಸಿದ್ರೆ ಸರ್ಕಾರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಏನ್ ಕ್ರಮಕ್ಕೆ ತಾವು ಶಿಫಾರಸು ಮಾಡ್ತೀರಿ? ನೋಡಿ, ಸಾಕಷ್ಟು ಸಲ ಸರ್ಕಾರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಇಶ್ಯೂ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ. ಏನಾಗಿದೆ ಬೀದರ್ ಡಿಸ್ಟಿಕ್ದಲ್ಲಿ ಯಾಕಪ್ಪ ಪದೇ ಪದೇ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ನಾವು ಕೂಡ ಶಿಷ್ಟಾಚಾರ ಎಲ್ಲಿ ಬರುತ್ತದ ಅದ್ರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಗಮನಕ್ಕೆ ತರ್ತಾ ಇದೀವಿ. ಸರ್ಕಾರ ಗಮನಕ್ಕೆ ಪ್ರಿವಿಲೇಜ್ ಕಮಿಟಿ ಇದೆ. ಎಲ್ಲಿ ಶಾಸಕರಿಗೆ ಇದು ಆಗ್ತದ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಿವಿಲೇಜ್ ಕಮಿಟಿ ಇದೆ. ಆ ಪ್ರಿವಿಲೇಜ್ ಕಮಿಟಿ ನಮ್ಮ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಹೋಗ್ತಾರೆ. ಅದ್ರಿಗೆ ಏನು ಮುಲಾಜೆ ಇಲ್ಲ. ಸರ್ ಈಗ ಒಂದು ವೈಯಕ್ತಿಕ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರ ಜನ ಏನಂತಾರ, ರಾಜಶೇಖರ್ ಗೌಡ್ರು ಎಲ್ಲಾಗಿರ್ಲಾಕ ಯಾವ್ದೇ ಪಾರ್ಟಿ ಇರ್ಲಾಕ ಅವ್ರು ರೊಕ್ಕ ತಗೊಂಡ್ಬರ್ತಾರ ಅಂತ ಹೆಂಗ್ ತರ್ತೀರಿ? ಅದು ನೋಡ್ರಿ ನಮ್ದು ವೈಯಕ್ತಿಕವಾದಂತ ಸಂಬಂಧ. ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಜನರು ಹೇಳೋದು ಈಗ ನೋಡ್ರಿ, ರಾಜಶೇಖರ್ ಗೌಡ್ರು ಯಾವ್ದೇ ಪಾರ್ಟಿ ಇರ್ಲಾಕ ಯಾವ್ದೇ ಸರ್ಕಾರ ಈಗ ನಿಮ್ದು ಹೆಂಗದ ನಿಮ್ ಕ್ವಶನ್ ಅಂದ್ರ, ನಾವು ಸಮರ್ಥವಾಗಿ ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ಇರಲಿ ಆಡಳಿತ ಪಕ್ಷ ಇರಲಿ, ನಾನು 2 ಸಲ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವರು ಶಾಸಕನಾಗಿರಿ, ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದವರು 2 ಸಲ ಶಾಸಕ. ನಮ್ಗೆ ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ಅಂತ ನಮಗೇನು ಅನಿಸೇ ಇಲ್ಲ. ಯಡಿಯೂರಪ್ಪಾಜಿ ಇರ್ಬೋದು, ಬೊಮ್ಮಾಯಿಯವರು ಇರ್ಬೋದು, ಸದಾನಂದ ಗೌಡರು ಇರ್ಬೋದು, ಯಾರಿದ್ರು ಕೂಡ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಬಂಧಗಳು ಬೇರೆ. ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಬಗ್ಗೆ ಬಂದಾಗ ನಾವೆಲ್ಲ ಹೋಗಿ ಆಯಾ ಸಚಿವರಿಗೆ ಆಯಾ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ನಾವು ದುಡ್ಡು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೆಲಸನ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಯಾವುದೂ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಶಾಸಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಪಾಪ ಸಂತೋಷ. ಯಾವುದೂ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಹುಮ್ನಾ ಚುಡುಗುಪ್ಪದಾಗ ಫೈರ್ ಬ್ರಿಗೇಡ್ ಆಫೀಸ್ ಬಂತು, ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಬಂತ. ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಬಂತು, ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಬಂತ. ಸರ್ಕಲ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಆಫೀಸ್ ಬಂತು, ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಬಂತ. ಪುರಸಭೆ ನಿಮ್ಗೆ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ ಕಟ್ಕೊಟ್ಟು ಇದಾಯ್ತಾ. ಚುಡುಗುಪ್ಪದಾಗ ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜ್ ಕೇಳ್ರಿ, ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜ್ ಕೂಡ ಲಿಂಗೈಕ ಮಿರಾಜುದ್ದೀನ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜ್ ಪರ್ಮಿಷನ್ ತಂದಿದ್ರು. ಅಲ್ಲಿ ಯಾವುದು ಕಟ್ಟಡ ಇದ್ದಿಲ್ಲ. ನಾನು ಶಾಸಕನಾದ್ಮೇಗ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಂತವಾದಂತ ಕಟ್ಟಡ ಕಟ್ಟಿದವು. KPTCL 33 KV ಎಲ್ಲಾಯ್ತು? ಚುಡುಗುಪ್ಪ ತಾಲೂಕಾ ಸಲುವಾಗಿ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಾವೆಷ್ಟು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದೆವು ಅವಾಗ. ಲಿಂಗೈಕ ತಂದಿದಂತ ಬಸವರಾಜ್ ಪಾಟೀಲ್ ಇದ್ರು. ಒಂದ್ ಕಡೆ ಮೊನ್ನೆ ಹೇಳಿ, ಒಂದ್ ಕಡೆ ಚುಡುಗುಪ್ಪ ನಮ್ಮ ದಿಲೀಪ್ ಕುಮಾರ್ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರ ಸುಪುತ್ರ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಅವರು ಕೂಡ ಭಾಳ ನಿಷ್ಠೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇದ್ದಾರೆ. ಅವಾಗ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕೇಳ್ರಿ, ನಾವು ಒಂದೇ ಒಂದು ಚುಡುಗುಪ್ಪ ಆಗ್ಬೇಕು. ಆ ಸಮಯದಲ್ಲ BJP ಇರೋರು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಅದು ಮೊನ್ನೆ ಕೇಳಿ ಆಗ್ಬೇಕು. ಕರೆಕ್ಟಾ ಕ್ಯಾಜಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷಿ ಅವಾಗ ಬಂದಿರೋದಲ್ಲ. ನಾವು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಎಷ್ಟು ಹೇಳ್ತಾ ಹೋದ್ರೆ ಅಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಇದೆ. वो कितना बोलते भी वो कुछ नहीं. आज का इशू के बारे में आपके सामने आज यहाँ पर आना क्यों पड़ा? ಈಗ ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರಿ ಯಾಕೆ ಬರ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ MLA ಗುರುತಾಗಬೇಕು, ಮುಂದೆ ಇಂಥವು ನೈ ಚಲೇಗಾ ಅಂತ ಕುಂದಾಗಬೇಕು ಬಂದಿರ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಹಿಂಗೆ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಮುಂದೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋಗ್ತದೆ. ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ ಇದಕ್ಕೆ. ಸರ್ಕಾರದ ಯಾವುದೇ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಜನಸಾಮಾನ್ಯರು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ? ಈಗ ನೋಡ್ರಿ, ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ನಾವು ತಲೆ ಬಗ್ಗೆ ನಡಿಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಾವು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಬೇಕು, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡಬೇಕು, ಮತ್ತು ಒಳ್ಳೆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕೆಲಸಗಳು ಆಗಬೇಕು. ಅದು ನಿಮ್ಮ ನಾಗರಿಕರದ್ದು ಕೆಲಸ. ಅಂದ್ರೆ ಅನೇಕ ಬಾರಿ ಚುಡುಗುಪ್ಪ ಪಟ್ಟಣ ಹುಮ್ನಾಬಾದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಲಸ ಸರ್ಕಾರ ನಡೆಯುವಾಗ ನೀವೆಲ್ಲ ಗುಣಮಟ್ಟದ ಕಾಮಗಾರಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಯಾರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರ, ಯಾರು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರ. ಈಗ ನಮ್ದೆಲ್ಲ ಸಭೆಗಳವ. ಈ ಕೆಲವೊಂದು ವಿಚಾರಗಳು ಹೇಳಿದ್ದೀನಿ ನಾನು ಎಲ್ಲಿ ಚುಡುಗುಪ್ಪದಾಗ. ಇನ್ನೂ 4 ವಲಯ ಲಾಸ್ಟ್ ಹುಮ್ನಾಬಾದ್ದಾಗ ಒಂದದ. ಇದು ಪೂರಾ ಕಾರಣಮ. ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲಿಗೆ ಬೇಡ, ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲಿಗೆ ಬಂತು ಅಂಬೋದು ಒಂದು ಸ್ಟೆಪ್ ಬೈ ಸ್ಟೆಪ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ಚುಡುಗುಪ್ಪದಾಗ ಕೆಲವು ವಿಷಯ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಶಾಸಕರು. ಈಗ ಮುಂದೆ ಹಣಿಕೇಡ್ದಾಗ ಅದ, ಮುಂದೆ ದುಬುಲ್ಗುಂಡೆಗೆ ಅದ, ಘಾಟ್ಬೋಳದಾಗ ಅದ, ಮತ್ತು ರಾಜೇಶ್ವರದಾಗ ಅದ. ಆಮ್ಯಾಗ ಎಲ್ಲ ಇವ್ರದೆಲ್ಲ ಇವ್ರು ಸ್ವರೂಪ ತರೋದು ಅಂದ್ರೆ ಹುಮ್ನಾಬಾದ್ದಾಗ. ಇವ್ರ ನಡವಳಿಕೆ ಏನದ, ಏನೇನು ಹೇಳ್ತದ, ಏನೇನು ತೊಂದರೆ ಆಗ್ಲತ್ತದ ಅಂಬೋದು ಅದು ಲಾಸ್ಟ್ ಹುಮ್ನಾಬಾದ್ ಸಮಯದಾಗ ಹೇಳ್ತೀನಿ. दशहरा और दीपावली फेस्टिवल के लिए SS पारा वेडिंग मॉल गांधी चौक चुड़गुप्पा में मिलेंगे स्पेशल कांचीवरम, धर्मावरम, मैसूर क्रेप सिल्क साड़ीज, रायमंड, आदित्य बिरला, सेलिनो शूटिंग्स, कोट सूट, शेरवानी, ब्लेजर, कुर्ता पजामा, कॉट सेट, फैंसी ड्रेस के अलावा बच्चों से लेकर बड़ों तक के 3 रुपया कैप से लेकर 35,000 की साड़ी तक के हर वो आइटम सिर्फ चुड़गुप्पा ही नहीं, हुमनाबाद के बस स्टैंड के बाजू SS पारा शॉपिंग मॉल में भी मिलेंगे।
अपने सपनों को कहें अब यस। जी हाँ, हुमनाबाद के सिंदीन खरा क्रॉस शाकुंतला पाटिल कॉलेज के पीछे सुभाष डेवलपर्स केतकी डेवलपर्स यानी संगमेश चिद्री लाए हैं फिर से जनता के सपनों का ग्रीन विला यानी प्लॉट्स जिसमें अंडरग्राउंड ड्रेनेज, सीसी रोड, प्लेग्राउंड, पावर हेड, गार्डन, एलईडी लाइट्स, वाटर सप्लाई के अलावा हर वो फैसिलिटी। तो देर किस बात की, आए अपने ख्वाबों के घर बनाने में जल्दी करें, क्योंकि आपके सपने हमारे अपने। हुमनाबाद बस स्टैंड के अपोजिट 7 स्टार होटल के बाजू साइड बेंगलुरु बेकरी में स्पेशल क्रिसमस और न्यू ईयर के लिए ऑफर रखा गया है, जिसमें 1 kg केक अभी 500 में नहीं बल्कि सिर्फ 400 रुपीज़ में मिलेगा। और यहाँ से 500 का जो भी बेकरी आइटम्स लेंगे उन्हें दिलकुश राउंड पीस और 10 रुपीज़ का डेयरी मिल्क चॉकलेट दिया जाएगा। और यहाँ स्पेशल मिलेंगे पिज़्ज़ा, बर्गर, पनीर, सैंडविच, केक, माया केक, रवे का तोश के अलावा सभी बेकरी आइटम। तो एक बार विजिट करना ना भूलें। और यह ऑफर सिर्फ इंडियन न्यूज़ जनता की आवाज़ देखकर जाने वालों के लिए रखा गया है।